काय तर आज सकाळ सकाळी उठली, घरातली वगैरे कामं आवरली आणि गेले आमच्या बाजूला जिथे गणपती असतो ताईंच्या तिथे गेले. त्याच्यानंतर सर्वात पहिले मी गणपती बाप्पाच्या पाया वगैरे पडून घेतला आणि गणपती बाप्पा एवढा भारी दिसत होता ना, का बोलूच नका. बघा तुम्ही, फेटा पण खूप छान दिसत होता बाप्पाला. आणि त्याच्यानंतर कोण आला नव्हता म्हणून घेतली भाजी वगैरे कापायला. कॅरेट वगैरे कापून घेतले कारण बनवायचा होता व्हेज पुलाव आणि छोल्यांची भाजी. तर इथं बायका आल्यानंतर त्यांनी घेतली भाजी वगैरे कापायला आणि नंतर ताईंच्या आईने आणला होता चहा. तर चहा वगैरे पिऊन घेतला. नंतर घेतला कांदा वगैरे फ्राय करायला, खडे मसाले वगैरे टाकले आणि त्याच्यानंतर मग मला ना तो कालथा एकदम जमतच नव्हता फिरवायला, खूप वजन लागत होता. तर त्या कोण होत्या माहिती नाही, त्यांना सांगितला बरं तुम्ही घाटलाला या, मी सर्व टाकते. नंतर मग प्लेटमध्ये मसाले वगैरे सर्व काढून घेतलेले ते वगैरे घातले. त्याच्यानंतर सर्व भाजी वगैरे घालून घेतली आणि मस्त अशी मिक्स करून घेतली. भाजीचा टेक्स्चर आणि कलर तर तुम्ही बघूच शकता, कारण खूप क्वांटिटीमध्ये होती व्हेज पुलाव आणि छोल्यांची भाजी. तर इथं तांदूळ टाकायचं काम करायला सांगितलं त्या आईंना. बोललं तांदूळ टाका. आता तांदूळ वगैरे टाकले, मस्त मिक्स वगैरे करून घेतला आणि पाणी वगैरे टाकून शिजायला ठेवला. दुसरीकडे मी तयारी केली छोल्यांची आणि इथं भात झालेला म्हणून आईंना बोलली भात उतरवा आणि दुसरीकडे घेतले छोले वगैरे बनवायला. बायकांना सांगितलं बरं करा, कापा पटापट छोल्यांची तयारी करा. तर छोले वगैरे बनवायला घेतला मी दुसऱ्या गॅसवर आणि तिकडं गेलो, पटकन कांदा वगैरे टाकला आणि ही माझ्या तोंडावर नुसती वाफ येत होती गरम गरम डोल्यांवर आणि आग होत होती. त्याच्यानंतर मग हे बघा भाजी वगैरे घाटलत होते मी, मस्त कांदा वगैरे एकदम लाल लाल करून घेतलेला ना. भाजीची ग्रेव्ही बघा किती भारी झाली होती आणि ताईंनी मला फोन करून पण सांगितलं सर्वांना, बोलतं भाजी वगैरे खूप आवडली. आणि त्याच्यानंतर घरी आलो तर बघते तर नवऱ्याने माझे मस्त जेवण वगैरे बनवून ठेवलेला. मच्छीचा कालवण, बाव फ्राय केलेला आणि भात पण केलेला. आणि कियूने बघा कसं प्लेन बिन गाड्या बिड्या सगळ्या लाईनशीर लावलेल्या आणि मला बोलत होता मम्मा गाड्या बघ ते 1-2 असं मोजून दाखवत होता आणि डॅडीनेच त्याच्या आंघोळ वगैरे केली. तर असा होता माझा आजचा दिवस.